मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नक्की कोणत्या पदवीने ओळखायचं? कायदे पंडित, लेखक, पत्रकार, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, तत्वज्ञ, राजनीतितज्ञ अशा अनेक पदव्या बाबासाहेबांच्या नावावर आहेत. 14 एप्रिल 1891 साली त्यांचा जन्म झाला. ह्या वर्षी आपण त्यांची 132वी जयंती साजरी करत आहोत. खरं तर आपण फार भाग्यवान आहोत की इतके असामान्य कर्तृत्व गाजवणारे बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशात जन्माला आले. बाबासाहेबांना ह्या पदावर पोहोचण्यासाठी आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. सामाजिक, राजकीय, आर्थिक, मानसिक सगळ्याच बाजूने त्यांना मानहानी, विषमता, भेदाभेद याला सामोरे जावं लागलं. ते ज्या समाजात जन्माला आले त्या समाजाला तर विहिरीतले पाणी पिण्याचा सुद्धा हक्क नव्हता. त्यांची सावली पडणे किंवा आवाजही ऐकणे वर्ज्य होतं. अशा काळात लाख संकटे येऊनही ते डगमगले नाही. ह्या उलट आपला लढा देत राहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांच्या आयुष्यातून 5 अशा गोष्टी शिकणार आहोत जे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. चौथी शिकवण माझी आवडती आहे. चला तर मग सुरू करूयात. पहिली आहे अथक परिश्रम आणि असामान्य ज्ञान लालसा. 10वी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतली. बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात MA ची पदवी संपादन केली. त्यानंतर ह्याच विषयात डॉक्टरेट म्हणजे PhD मिळवली. परदेशातील विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे बाबासाहेब आंबेडकर पहिले भारतीय होते. बाबासाहेबांनी 2 विषयात MA केले, 2 विषयात PhD मिळवली. बार ॲट लॉ आणि DSc पदवी घेतली. 67 विषयात ते तज्ज्ञ होते. 9 पेक्षा जास्त भाषांचे जाणकार होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 8 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम फक्त 2 वर्षात पूर्ण केला. रोज 21 तास ते अभ्यास करायचे. लंडनमध्ये लायब्ररी सकाळी 8ला उघडायची. त्याच्या आधीच बाबासाहेब तिथे हजर असायचे आणि रात्री लायब्ररी बंद होताना सर्वात शेवटी बाहेर पडायचे. एकदा त्यांच्या मित्राने त्यांना विचारले, इतके का अभ्यास करताय? थोडं झोपत जा. तेव्हा त्यांनी मित्राला उत्तर दिलं, मित्रा, आज मी जागलो तरच उद्या माझा समाज आणि देश बांधव जागे होतील आणि जगतील. त्यांच्या अफाट ज्ञानामुळेच आज इतकी चांगली सर्वांना न्याय देणारी घटना आपल्याला मिळू शकली. बाबासाहेबांचं एकच म्हणणं होतं, यशापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण. दुसरी शिकवण आहे दुर्दम्य आत्मविश्वास. बाबासाहेबांकडे अनेक पदव्या होत्या, पण त्या पदव्यांपेक्षा जास्त मोलाचा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. त्यांना माहिती होतं एक ना एक दिवस ते बदल नक्कीच घडवणार. त्यांच्या आत्मविश्वासामुळे ते आपली मते निर्भीडपणे मांडत. त्यांची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मते अनेकदा जुळत नसत. तेव्हा बाबासाहेब बापूंसमोरही न डगमगता आपली मते व्यक्त करत आणि गांधीजींना पटवून देण्यात यशस्वी ठरत असत. सगळ्यात विशेष म्हणजे जेव्हा नेहरू गांधीजींकडे स्वतंत्र देशाच्या कॅबिनेट मंत्र्यांची यादी घेऊन आले तेव्हा त्यात आंबेडकरांचे नाव नव्हते. त्यावेळी गांधीजींनी नेहरूंना सांगून आंबेडकरांना कायदा मंत्रीपद देऊ केले. तसेच देशाच्या राज्यघटनेच्या मुद्रा समितीचे प्रमुख बनवले. तिसरी शिकवण, कितीही संकटे आली तरी आयुष्यातल्या ध्येयाला नेहमी महत्त्व दिले. बाबासाहेबांनी अनेक संकटांचा सामना केला. अगदी त्यांना शाळेत पाणी देण्यासाठी एक व्यक्ती होती जी त्यांना पाणी वरून ओतून देई आणि ते हाताने पाणी पित. वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिकायला लागायचे. जेव्हा ते कायदे तज्ज्ञ होऊन भारतात आले तेव्हा त्यांनी काही काळ सरकारी वकिली सुरू केली. तिथे सुद्धा ऑफिसचा शिपाई त्यांना फाईल देताना लांबून फाईल फेकून जायचा. त्यांना ह्या सगळ्याचा भयंकर राग आणि चीड येत असे. त्यांनी ती नोकरीही सोडली आणि ह्या समाजाला वर काढायचं, ही उच्च दरी कायमची भरून काढायची याची सदैव कास धरली. चौथी शिकवण, समाजहित सर्वप्रथम.
वास्तविक बाबासाहेब इतके शिकलेले होते की दुसऱ्या देशात किंवा आपल्या देशातही ते सरकार दरबारी सेवा करून बक्कळ पैसा कमवू शकले असते. पण त्यांनी समाज हिताला प्राधान्य दिले. समाजातल्या दुर्बल घटकांसाठी पिण्याच्या पाण्याचा हक्क, हिंदू मंदिरात प्रवेश हक्क, अस्पृश्यता निवारण आंदोलन, स्त्री शिक्षण यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांच्या एका मुलाला त्याच्या आजारपणात औषधासाठी लागणारे पैसे बाबासाहेबांकडे नव्हते. त्यामुळे त्यांना आपल्या एका मुलाला गमवावे लागले. राज्यघटना लिहिताना त्यांनी 60 देशांच्या राज्यघटना वाचल्या. त्यांचा अभ्यास करून आपली राज्यघटना समानतेच्या आधारावर तयार केली. 5वी शिकवण, दूरदृष्टीपणा. त्या काळात त्यांनी अशा काही गोष्टी मांडल्या होत्या ज्याचा विचारही तेव्हा करणं शक्य नव्हतं. उदाहरणार्थ, महिलांना शिक्षणच नव्हतं तर त्यांची नोकरी किंवा काम करण्याचा संबंध त्या काळात कमीच होता. अशा काळात महिलांना नोकरी दरम्यान मातृत्वाच्या सुट्ट्यांबद्दल त्यांनीच लिहून ठेवलं होतं. देशात बोनसची सुविधा सुद्धा आंबेडकरांमुळे सुरू झाली. जे मजूर 12-12 तास काम करायचे त्यांचे कामाचे तास ठरवून देण्यातही बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे. त्यांनी देशाच्या भविष्याचा विचार करून आधुनिक विचार मांडले. तर अशा काही निवडक गोष्टी आज मी तुम्हाला बाबासाहेबांबद्दल सांगू शकतो, कारण माझ्या काही 4 शब्दात मावतील असे बाबासाहेब नाही. त्यांचे कर्तृत्व फार मोठं आहे.